प्रस्ताव केव्हा देण्यात आला होता? प्रस्ताव केव्हा देण्यात फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूळ काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का? या चर्चेला आता नवं वळण मिळालंय. भाजपचा देशभर वाढता प्रभाव आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता स्थापना झाल्यानंतर विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावलंय. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला तातडीनं बोलावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगूनच टाकलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच शरद पवार यांना देण्यात आला होता, मात्र काही कारणांमुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही असं त्यांनी सांगितलं. पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रस्ताव केव्हा देण्यात आला होता? प्रस्ताव केव्हा देण्यात फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे. काँग्रेसपासून वेगळे झालेले आणि काँग्रेस विचारधारेचे पक्ष पुन्हा एकत्र यावेत, तसेच यासाठी पुढाकार शरद पवार यांनी घ्यावा असं मत संजय राऊत यांनीच व्यक्त केलं. काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे. याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय की काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील. तर आमदार रोहित पवार यांनी याच भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विषयावर स्पष्ट भाष्य टाळलं. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला असला तरी अंतिम निर्णय काय होणार याकडे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. या घडामोडींवर तुमचं मत काय? राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.